डॅड, मी ऑलरेडी मणीला ब्लॅकमेल करायची सुरुवात केली आहे. मणी मणी आलाय. सुचकराव, जरा अंदाज घ्या बरं. त्यांनी आपलं बोलणं तर ऐकलं नाहीये ना? नाही डॅड, तसा तो लांब उभा आहे. मणीला फोन दे, मला त्याच्याशी बोलायचं आहे. ओके. मणी, डॅडना तुझ्याशी बोलायचंय. हा सर. मणी, मी सुजितरावांना रागवत होतो की तुझी बायको एवढं मोठं खोटं बोलली आणि तिच्यावर तुझा अजिबात कंट्रोल नाहीये. अरे ह्यामुळे घरच्या लोकांना किती त्रास होतो याची जरा कल्पना कर. हे बघ मणी, तुझ्या या धाकट्या भावाला जरा थोडी अक्कल शिकव, जरा समजाव त्याला. बरं दे बरं सुजितरावांना. हा डॅड. सुजितराव, मणीनी सही केलेलं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे याची आठवण मणीला करून द्या. ओके डॅड. काय करायचं या सुजितरावांचं आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सचं. काही काम आहे का माझ्याकडे? सांग ना मणी. काम असलं तरी सांग मणी. मी तुला प्रॉमिस केलंय तुला मदत करण्याचं. सांग. मी बोललो ना, माझं काही काम नाही तुझ्याकडे. पण माझं काम आहे तुझ्याकडे. थांब. मला जरा थोडं तुझ्याशी बोलायचंय म्हणे. म्हणे आज जे घडलं ते घडायला नको होतं. स्वानंदीला कोणी सांगितलं हे सगळं करायला? संचिताला एक्सपोज करायला. कोणी सांगायला कशाला हवंय सुजित? स्वानंदी सज्ञान आहे. काय करायला हवं काय नको हे चांगलं कळतं त्यांना. आणि नवरा म्हणून मी जेवढं माझ्या बायकोला ओळखतो त्यावरून त्या काही चुकीचं करतील असं मला तरी वाटत नाही. त्यांना जर एखाद्या गोष्टीवर शंका आली, संशय आला तर त्या शोध घेणारच ना. शंका, संशय, शोध. फिल्म सुरू आहे का मणी? नाही ना? स्वानंदी द स्पाय हू लव्ड मणी नावाची. आपलं खरं आयुष्य नाही काय. फिल्म मध्ये गुन्हेगार पकडला गेला की फिल्म संपते. पण खऱ्या आयुष्यात जर गुन्हेगार पकडला गेला ना तर तुमची फिल्म सुरू होईल. मणी और स्वानंदी की जुदाई नावाची. त्याचा रायटर डिरेक्टर तू असशील. आपण जे कॉन्ट्रॅक्ट केलंय ते लक्षात आहे ना मणी? त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मला तू काय वचन दिलंयस माहिती आहे ना? आणि ते वचन तू नाही पाळलंस तर काय होईल ते सुद्धा तुला चांगलंच ठाऊक आहे. मी काय करायचं हे मला चांगलं माहिती आहे. सतत त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलायची गरज नाहीये. आहे माझ्या लक्षात. गुड. कॉन्ट्रॅक्ट? मणी सर, काय झालं? काही सिरियस आहे का? नाही, सिरियस नाही स्वानंदी. ते संचिता खोटं वागली ना, आणि हा ब्लेम स्वतःवर घेतोय. घर सोडून जायचं म्हणतोय. तेच त्याला समजत होतो असं काही करू नकोस. अच्छा.
मम्मा, तुम्ही जेवायला खाली नाही आलात ना, म्हणून तुमच्यासाठी इथेच जेवण घेऊन आले. जेवून घ्या बरं मम्मा. संचिता, तू इथे का आलीयस? या खोलीतनच चालती हो. तुझा माझा काही संबंध नाही आता. मी तर घरात पण घेतली नसती तुला, पण त्या वॉर्डनला पुळका आला म्हणून तिने मुद्दाम मला त्रास देण्यासाठी मणी बरोबर ह्यांना तयार केलं आणि तुला घरात घेतलंय. मम्मा हो, प्लीज असं नका बोलू. मी हात जोडते, मला प्लीज माफ करा. मला माहितीये माझी चूक झाली आणि मला पूर्ण मान्य आहे माझी चूक. या चुकीसाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे मम्मा, पण प्लीज असं अबोला नका धरू. मी पुन्हा असं नाही करणार मम्मा. संचिता, तुला सांगून कळत नाहीये का? रूम मधनं चालती हो माझ्या. तुझा माझा आता काही संबंध नाहीये. मम्मा ऐका ना प्लीज ना मम्मा. वर्षी नाही ऐकणार. मम्मा प्लीज माझ्याशी बोला, असं नका वागू माझ्याशी प्लीज मम्मा प्लीज. संचिता, उठ. मम्मा ऐका ना. मम्मा नाही. ऐका. निघ म्हटल्यावर निघायचं. ऐका ना माझं मम्मा. मम्मा शालिनी, दार उघड. मी आहे, दार उघड. तुम्हाला यायचं असेल तर आत या, पण बाहेरच्या कोणालाही माझ्या रूम मध्ये घेऊन येऊ नका. मम्मा ऐका ना. मम्मा शालिनी, काय आहे हे सगळं? हा, असं कोणी वागतं का सुनेशी? संचिताला तू रूम मधनं बाहेर काढलंस आणि तिला काहीतरी बोलून तरी द्यायचं. तिचं म्हणणं काय आहे, तिची बाजू तरी तिला मांडू द्यायची. मला त्या मुलीबद्दल काहीही ऐकायचं नाहीये. तिचा माझा संबंध संपला. काय बोलताय तुम्ही? हे जरा अतिच होतंय असं नाही वाटत आहे तुम्हाला? हे असं वाटतंय तर तसं, अति होतंय तर अति. त्या मुलीकडनं माझ्या काहीच अपेक्षा नाहीयेत. मी फक्त सांगितलेलं मला नातवंड हवंय. मला कोणीतरी आजी बोलणार, माझ्या अंगा खांद्यावर मिरवायला, मला खेळवायला,